कोण म्हणतं मुघलांनी 72 वर्ष राज्य केले. अरे कोण म्हणतं इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केले. अरे त्यांना जाऊन सांगा माझा राजा फक्त 50 वर्ष जगला आणि त्याचे राज्य अजूनपर्यंत आहे. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचे लाडके दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते, तर ते एका नवीन युगाचे निर्माण होते. जिजाऊच्या संस्कारातून आणि शहाजी राजांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी तरुण वयातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणले. अफजल खानाचा वध असो, शाहिस्त खानाचे बोटे छाटणे असो किंवा वन्हाळ्याहून सुटका, शिवाजी महाराजांचे शौर्य आणि बुद्धिमत्ता अतुलनीय होती. महाराजांचे स्वराज्य खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य होते. त्यांनी शेतकऱ्यांचा आदर केला, महिलांना सुरक्षितता दिली आणि शत्रूंशी स्त्रियांना मातेचा दर्जा दिला. महाराजांकडे अष्टप्रधान मंडळ होते आणि त्यांनी स्वतःचे नौदल तयार केले. नौदल म्हणजे 62 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव यसाची. जो 2000 शत्रूंशी एकटाच झुंजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरीही शत्रूंशी झुंजत राहतो, त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीहून तर पुण्यात घेऊन येतो, त्याचं नाव संताजी. शत्रूंच्या छावणीत घुसतो, छावणीचं मुकुट तोडून आणतो, त्याचं नाव धनाजी. ठाण्या वाघाला समोरच्या समोर जातो, त्याला उभा फाळतो, त्याचं नाव छत्रपती संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेतो, स्वराज्याचे तोरण बांधतो, त्याचं नाव छत्रपती शिवाजी. शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण भारताचे दैवत आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन की इंद्रजिनी जंब बर बाडव सुरंब बर रावण दंब बर रघुकुल राज है पवन बारित्य पर शंभुरती नाह पर जो सह बाह पर राम दुजराज है. उत्तरात माऊली रयतेची सावली गडकोट राऊडी शिवशंकर हा. युक्तीची यंत्रणा मुक्तीची मंत्रणा खलदृष्टी जना मलयंकर हा. संताची रक्षितो शत्रूंशी नक्कितो भावंड भावना संस्थापितो. ऐसा युगे युगे स्मरणाने स्मर्वदा माता पिता सख्या छुपू